उत्तर मुंबईतील स्कूल व्हॅन मुलींसाठी असुरक्षित, बेकायदेशीर व्हॅन अपात्र चालकांवर तात्काळ कारवाई करा. आरपीआय आठवलेची पोलीस व वाहतूक विभागाकडे ठाम मागणी. उत्तर मुंबईत शालेय वाहनांमधील गंभीर नियमभंग उघड. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी कडक प्रतिबंधात्मक उपायांची मागणी. उत्तर मुंबई परिसरात शाळा व खासगी स्कूल व्हॅनमधून होणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून या अमानुष घटनांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना राबवाव्यात अशी ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तर मुंबई जिल्हा यांच्या वतीने करण्यात आली आहे. आरपीआय आठवले उत्तर मुंबई जिल्ह्याचे सचिव विनोद पांडुरंग घोलप यांनी माननीय अप्पर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग यांना निवेदन देत उत्तर मुंबईतील मालाड, गोरेगाव, कांदिवली व बोरिवली परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व धोकादायक विद्यार्थी वाहतुकीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. निवेदन देताना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सदर निवेदन सादर करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उत्तर मुंबई जिल्हा यांचे खजिनदार श्री ओम यादव, मुंबई सचिव श्री आशिष सिंग, उत्तर मुंबई उपाध्यक्ष श्री सुदन कांबळे हे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. शाळा व स्कूल व्हॅनमधील गंभीर त्रुटी. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शाळा व स्कूल व्हॅन हे पालकांसाठी विश्वासाचे स्थान असताना याच ठिकाणी मुली असुरक्षित ठरणे ही संपूर्ण यंत्रणेच्या अपयशाची बाब आहे. बदलापूर येथे घडलेल्या संतापजनक घटनेनंतरही उत्तर मुंबईत मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य स्कूल व्हॅन सुरू असल्याचे वास्तव समोर येत आहे. अनेक स्कूल व्हॅनमध्ये चालक अटेंडंट्सची पोलीस पडताळणी नसणे, मुलींच्या वाहनात महिला अटेंडंट नसणे, परवाना व परमिटशिवाय खासगी व्हॅन सुरू असणे, फिटनेस सर्टिफिकेट, कमर्शियल इन्शुरन्स, GPS स्पीड गव्हर्नर यांचा अभाव, स्कूल व्हॅन ओळख फलक नसणे अशा गंभीर बाबी आढळून येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. कायदेशीर कारवाईची ठाम मागणी. या बाबी मोटार वाहन कायदा 1988 तसेच POCSO ॲक्ट 2012चे गंभीर उल्लंघन असल्याचे नमूद करत सर्व स्कूल व्हॅन चालक व अटेंडंट्सची अनिवार्य पोलीस पडताळणी, बेकायदेशीर व्हॅनवर विशेष तपासणी मोहीम, नियमभंग करणाऱ्या वाहनांची तात्काळ जप्ती, मुलींच्या वाहतुकीसाठी महिला अटेंडंट सक्ती, निष्काळजी शाळा व्यवस्थापनावर थेट गुन्हे दाखल अशा ठोस उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. हा प्रश्न नियमांचा नाही, भवितव्याचा आहे. मुलीच्या मनावर उमटलेली जखम आयुष्यभर भरून न येणारी असते. आज कठोर पावले उचलली नाहीत तर उद्या कोणाच्या तरी घरातील आनंद कायमचा हिरवला जाईल. उत्तर मुंबईतील प्रत्येक मुलगी सुरक्षित आहे हा विश्वास निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. उत्तर मुंबईतील पालक, नागरिक व सामाजिक संघटनांच्या वतीने प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कठोर व पारदर्शक कारवाई करावी अशी कळकळीची मागणी आरपीआय आठवलेकडून करण्यात आली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.